हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, नाही, मी तुमच्यासोबत अजिबात राहणार नाही आहे, कारण तुम्ही हे सगळं काही फसवून तुमच्या स्वतःच्या नावावर करून घेतलं आहे. तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही अशा पद्धतीने करण्याची. वकील साहेबांसमोरच आता बाळजा म्हणत असते, हिंमत करायची काय गरज आहे, जे माझं आहे ते माझंच आहे, हे घर माझ्या नावावर आहे. त्यामुळे आता इकडे आढळराव म्हणत असता, ठीक आहे बाळजा, हे जर प्रॉपर्टी तुझ्या नावावर आहे तर तुलाच राहू दे, कारण आम्ही कोणीही इथे राहणार नाही आहोत. असं म्हणून दुष्यंत आता धावतच खोलीमध्ये येतो आणि धावतच खोलीमध्ये आल्यानंतर आता तो लगेचच बॅग काढतो आणि स्वतःची बॅग भरायला घेतो आणि म्हणत असतो, नाही, मी इथे राहणं शक्यच नाही आहे. त्याच वेळेला कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, हे तुम्ही असं काय करताय? हे बघा, हे असं करू नका, हे खूप जास्त चुकीचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी करणं तुमच्या लक्षात येतं आहे का? हे बघा, जर आपण असं घर सोडून निघून गेलो तर इतरांना काय वाटेल? आणि तसंही पाहायला गेलं तर आपल्यावर जबाबदारी आहे, आबांची जबाबदारी आहे, अनुसया सासूबाईंची जबाबदारी आहे. मग आपण असं घर सोडून नाही जाऊ शकत. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुष्यंत सरकार, मी ह्या गावची सरपंचीण आहे आणि मी ह्या गावची सरपंचीण असून जर आपण घर सोडून निघून गेलो तर मग काय होणार आहे? ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? अहो, जेव्हा मी सरपंच पदाची शपथ घेतली त्यावेळेससुद्धा तुम्ही मला एक वचन दिलेले की काही झालं तरी तुम्ही माझ्या प्रत्येक कार्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये हातभार लावाल, प्रत्येक कामात मला सहकार्य कराल. मग हे सगळं असं असताना आपण जर घर सोडून गेलो तर मग पाठ फिरवल्यासारखं होईल ना. लोक नाव ठेवतील, जी कृष्णा गावचा इथे न्यायनिवाडा करते त्या कृष्णाला इथे स्वतःच्या घरचाच न्यायनिवाडा करता येत नाही किंवा आला नाही, असं ती लोक बोलतील ना. तेव्हा आता दुष्यंत तिथेच खाली बसलेला असतो आणि त्यामुळे ती म्हणत असते, आपण हे घर सोडून निघून जायला नकोय. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतो की आता दुष्यंत हा बाहेर येतो आणि दुष्यंत बाहेर आल्यानंतर इथे बाळजा त्याला म्हणत असते, हे बघ दुष्यंता, असं घर सोडून निघून जाण्याचा निर्णय घेऊ नकोस. अरे, मी हे सगळं कोणासाठी करते? हे घर माझ्यानंतर तुझ्याच नावावर होणार आहे ना. मी हे सर्व तुझ्यासाठीच तर करत आहे ना. त्याच वेळेला आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, एक मिनिट बाळजाबाई, चुकताय तुम्ही, हे सगळं तुम्ही माझ्यासाठी नाही करत आहे आणि उगाचच ह्या सगळ्या गोष्टींचं खापर तुम्ही माझ्या माथी नका फिरू. मग हे बघा, मला ह्या घरामध्ये राहायचं नाही आहे आणि मी ह्या घरामध्ये राहणारसुद्धा नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा. तेव्हा इथे आता ती त्याला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि तेव्हा ती म्हणत असते, हे बघ दुष्यंत, असं सोडून जाऊ नकोस रे, का असं करायला लागलेलं आहेस? अरे, मी तुझी आई आहे ना, मग मी तुझी आई आहे तर असं आईला सोडून निघून जाणार आहेस का तू? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, उठता बसता मी तुमचा असा कटकारस्थानी चेहरा आणि तुमच्यासारख्या पाताळयंत्री बाईसोबत नाही राहू शकत. तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे कृष्णा समोर येते आणि कृष्णा दुष्यंतला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. ती म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, आपण असं इथून नाही निघून जाऊ शकत. तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या ना. पण आता इकडे ती त्याच्या हाताला पकडते आणि थोडंसं बाजूला घेऊन जात असते. तेवढ्यातच आता इकडे दलपत येतो आणि दलपत समोर आल्यानंतर तो म्हणत असतो, हे बघा बाळजाबाई, मी काय म्हणतोय ते तुम्ही नीट ऐका. दुश्मनासोबत इकडे लक्ष ठेवायचं असेल तर दुश्मन हा नेहमी तुमच्या नजरेसमोरच असला पाहिजे. म्हणजे बघा, जर आता इकडे ही लोक म्हणजेच कोण, अनुसया, आढळराव, समर, ह्या लोकांना घराबाहेर काढू नका तुम्ही. त्याच वेळेला कृष्णा दुष्यंतकडे जाते आणि म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या. काही जरी झालं ना तरी ह्या घरामध्ये राहणं फार गरजेचं आहे. अहो, मी ते अनुसयाबाईंना वचन दिलेलं आहे की मी त्यांना त्यांचा न्याय, हक्क हे सगळं काही मिळवून देईल. तर इकडे दलपत म्हणत असतो, बाळजाबाई, हे बघा, दुश्मनावर व्यवस्थित लक्ष ठेवायचं असेल, दुश्मनाशी 2 हात करायचे असतील तर त्या लोकांनासुद्धा ह्याच घरामध्ये राहू द्या. त्यांना ह्या घरामध्ये म्हणजे पाठवू नका. आणि त्याचबरोबर तुम्हाला दुश्मनावर व्यवस्थित
नजरसुद्धा ठेवता येईल असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि आढळराव आणि त्याचबरोबर अनुसया हे तर आता तुमचे दुश्मनच झालेले आहेत की नाही, मग त्यांना घराबाहेर काढू नका अनुसयाबाईंना. आणि त्याचबरोबर बाळजाबाई, अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, दुष्यंतची जर ती अट असेल तर ती अट तुम्ही मान्य करा असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला कृष्णा दुष्यंतला म्हणत असते, हे बघा दुष्यंत सरकार, असा कोणताही आताताईपणाने तुम्ही कोणताच कसलाच निर्णय घेऊ नका. मी काय म्हणते ना त्या एकदा गोष्टी नीट लक्षात घ्या. हे बघा, तुमचं काहीतरी चुकतंय. आपण ह्या घरामध्ये राहूनच इथे आबांची त्याचबरोबर अनुसयाबाईंची काळजी घेऊ शकतो. आणि तुम्हाला जर असं राहायचं नसेल ना, असं माहिती आहे, तुम्ही तुमच्या हिमतीवर 10 घरं विकत घ्याल, पण आत्ता इथे राहणं फार गरजेचं आहे. तुम्ही इथे राहायचं असेल ना तर ह्याच घरामध्ये भाड्याने पण राहू शकता. तुम्ही भाडं द्या आणि ह्या घरामध्ये राहा असं म्हटल्यानंतर दुष्यंत आता पुन्हा बाळाच्या समोर येतो आणि कृष्णाचा हात हातामध्ये असतो. आणि त्यानंतर तो म्हणत असतो, ठीक आहे बाळजाबाई, आम्ही ह्या घरामध्ये राहण्यासाठी तयार आहोत असं म्हटल्यानंतर आता लगेचच बाळजाला आनंद झालेला असतो. पण आता बाळजा म्हणत असते, हो माझा दुष्यंत माझ्या ह्या घरामध्ये राहायला तयार झाला आहे, हीच माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. त्याच वेळेला दुष्यंत म्हणत असतो, एक मिनिट, पण माझी एक अट आहे. आता ती म्हणत असते, तुझ्या 100 अटी मला मान्य आहेत रे पोरा, तू फक्त बोल तुझी कोणती अट आहे. त्याच वेळेला तो म्हणत असतो, हे बघा, मी ह्या घरामध्ये राहील, पण ह्या घरातली इतर माणसंसुद्धा ह्याच घरामध्ये राहतील. आणि तेव्हा बाळजाला दलपतचं म्हणणं आठवतं. तो म्हटलेला की दुश्मनाचा इकडे घोट घ्यायचं असेल तर त्या दुश्मनाला नजरेसमोरच राहू द्या, म्हणजे त्याच्या प्रत्येक हालचालीवर आपल्याला लक्ष ठेवता येईल. आणि तेव्हा बाळजा म्हणत असते, म्हणजे दुष्यंत तू ह्या घरामध्ये राहायला तयार आहेस, पण फक्त तुझी एक अट आहे की तुला इथे ह्या लोकांना तुझ्यासोबत ठेवायचं आहे. त्यावर आता इकडे दुष्यंत म्हणत असतो, हो. मग तेव्हा ती म्हणते, तुझंच हे घर आहे, तू कधीही राहू शकतोस या घरामध्ये. त्यावर आता दुष्यंत म्हणत असतो, नाही बाळजाबाई, तुम्ही चुकताय. हे बघा, मी ह्या घरामध्ये राहणार आहे, पण एका अटीवर. आणि आणखी काय अट आहे तर मी ह्या घरामध्ये एक भाडेकरू म्हणून राहीन. मी तुम्हाला महिन्याला मी तुम्हाला भाडं देत जाईल आणि त्यानंतरच मी ह्या घरामध्ये राहील. येते का तुमच्या गोष्टी लक्षामध्ये असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर लगेचच कृष्णा म्हणत असते, हो आम्ही घरामध्ये राहू, पण फक्त आणि फक्त एक भाडेकरू म्हणून. आता लगेचच इथे बाळजा म्हणत असते, अरे दुष्यंता, पण हे सगळं काही करण्याची काय गरज आहे? तू असा का करतोस? हे बघ, तुला भाडं देण्याची काय गरज आहे? तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, नाही बाळजाबाई, मी ह्या घरामध्ये राहील तर भाडं देऊनच राहणार आहे. असं ह्या घरामध्ये मी अजिबात राहणार नाही असं सुद्धा स्पष्टपणे त्याने सांगितलेलं असतं. त्यानंतर आता बाळजा म्हणत असते, ठीक आहे, तुला जर ह्या घरामध्ये राहायचं असेल आणि तू जर घरामध्ये राहण्यासाठी भाडं देणार असेल तर राहू शकतोस. त्याच वेळेला
आता अढळराव पुढे येतात आणि अढळराव पुढे आल्यानंतर ते म्हणत असतात, ठीक आहे दुष्यंता, ह्या बाईच्या थोबाडावर ही म्हणेल तेवढी रक्कम महिन्याला मार आणि ह्याच आपल्याच घरामध्ये आपण भाड्याने राहतोय असं तिला वाटेल. असं म्हटल्यानंतर आता दुष्यंत कृष्णा हे लगेचच आता आपापल्या खोलीमध्ये सगळेजण जात असतात. पण मैनावती मात्र तिथेच असते. वकील साळुंकेसुद्धा आता तिथून निघून जातात. दलपत म्हणत असतो, बाळजाबाई अगदी बरोबर झाले. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, खरं म्हणजे किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा आता हे दुष्यंत कृष्णा इथे राहिलेत, त्याचबरोबर अनुसया हेच लोकंसुद्धा इथे राहिलेत, त्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवता येईल. आता बाळजा इथे मैनावतीला म्हणत असते, अगं ये मैने, आता मला घरामध्ये ना काय करून जायचं आहे, तर मला घरामध्ये ना इथे पहिली बाळजा म्हणून गृहप्रवेश करायचा आहे. मग तुला काय करायला पाहिजे. त्यावर मैनावती म्हणत असते, हो हो बाळजाबाई समजलं. असं म्हणून आता ताबडतोब मैना खोलीमध्ये जाते. तर इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा अनुसया आता आतमध्ये येते तेव्हा समरची फार चिडचिड होत असते. तो म्हणत असतो, अगं आहे हे सगळं काय आहे, तू अशी कशी वागू शकतेस आणि त्याचबरोबर इकडे तू गप्प कशी काय बसू शकतेस. अगं तू ह्या घरची मोठी सून आहेस, त्याचबरोबर इथे अढळरावांची पहिली बायको आहेस, मग ह्या घरावर तुझा जास्त हक्क आहे ना. आणि आपण ह्याच आपल्याच घरामध्ये भाड्याने राहायचं आहे का. अगं आपण ह्या घरामध्ये का आणि कशासाठी आलो होतो. मग आपण ह्या घरामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टीसाठी आलो होतो, तर आता ह्याच घरामध्ये भाड्याने राहायचं आहे का. त्यावर अनुसया म्हणत असते, हे बघ समर, जरा शांततेत घे, एवढ्या सगळ्या गोष्टींचा आत्ताच विचार करू नकोस. हे बघ तुला एक गोष्ट सांगू का, असं इकडे तिकडे दुसऱ्या 4 घरामध्ये जाऊन राहण्यापेक्षा इथे ह्या एकाच घरामध्ये भाड्याने राहिलेलं बरं. आणि जेव्हा वेळ येईल ना तेव्हा ते सगळं आपलंच होणार आहे. कारण एवढा 26 वर्षाचा मी तप केला आहे आणि तो असाच मी फुकट वाया जाऊ देणार नाही, असं ती बोलत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे आता बाळजा बाहेर पाट ठेवून पाठावर बसलेली असते आणि तेवढ्यातच आता मैनावती तिथे पाण्याची बादली घेऊन आलेली असते. तेव्हा आता बाळजा कृष्णेला आवाज देत असते, कृष्णे, अगं ये कृष्णे, तू कुठे आहेस. तेव्हा मैना म्हणते, अगं अहो असेल ना खोलीतच. तेव्हा मैना बाजूला उभी राहते आणि त्यानंतर आता बाळजा जोरातच आरडाओरडा करत असते, म्हणत असते, अगं ये कृष्णे, अगं ये कृष्णे, तू कुठे आहेस, ये लवकर बाहेर ये कृष्णे. तेव्हा कृष्णा समोर येऊन उभी राहते आणि म्हणत असते, बोला. त्यावर आता बाळजा म्हणत असते, काय गे, तुझी सासू पुन्यांदा घरामध्ये येते तर तिचं स्वागत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तू करणार नाही आहेस का. ते तुझं सून म्हणून कर्तव्य आहे ना. त्याच वेळेला कृष्णा म्हणत असते, तुम्ही नका काळजी करू बाळजाबाई, हे बघा तुमच्या मुलाची बायको एक सून म्हणून मी माझे कर्तव्य सगळे पार पाडेल, त्यामध्ये थोडीही कसर मी ठेवणार नाही. तुम्हाला माझ्याकडून काय करून घ्यायचं आहे. त्यावर आता बाळजा म्हणत असते, इथे पाणी आहे, ह्या पाण्याने माझा अभिषेक कर आणि त्यानंतर मी बाळजा म्हणून घरात येणार आहे. असं म्हटल्याबरोबर आता कृष्णासमोर दुसरा पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. तेव्हा कृष्णा समोर ठेवलेली बादली पाण्याची हातामध्ये घेते आणि त्यानंतर बाळजाच्या अंगावर ती बादली ओतत असते आणि बाळजाला अंघोळ घालत असते. आता कृष्णा हे सगळं मनाच्या विरोधात जाऊन करते, पण एक सून म्हणून तिला ते करावं लागत असतं. आता बाळजा पूर्ण ओली झालेली असते आणि ओली झाल्यानंतर आता बाळजा ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेते, कारण तिनेच आता ह्या सगळ्या गोष्टी घडून आणलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो जयकांत हा दारू पितच खोलीमध्ये बसलेला असतो. तेवढ्यातच आता तिथे समर येतो. आता समर आल्याबरोबर इकडे जयकांत म्हणत असतो, काय मग काय चाललंय, शेवटी तुमच्या हाती काहीही लागलेलं नाही आहे. अरे शेवटी तुम्हाला तुमच्याच घरामध्ये भाड्याने राहावं लागते. काय अवस्था आली ना तुमच्यावर, काय वेळ आली ना तुमच्यावर, हे सगळं बाळजाबाईने घडून आणलंय, ह्या सगळ्या गोष्टी बाळजाबाईमुळे झाल्या आहेत असं तो म्हणत असतो. त्याच वेळेला आता इकडे तुम्ही रस्त्यावर पडलेल्या सारख्या लोकांची अवस्था झाली आहे आणि तेव्हा आता समरला राग येतो. समर म्हणत असतो, एक मिनिट, ह्या सगळ्या गोष्टी बोलण्याआधी जरा विचार कर, काय बोलतोयस हे तुला तरी समजतंय का. अरे सगळ्यात अगोदर इथे तुम्हीच इथे बाळजाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत आहात. तुमची ती अवस्था कशी झाली माहिती आहे. एखादा गल्लीतला कुत्रा कसा असतो ना, शेपूट हलवत असतो, तसं तुम्ही त्या बाळजासमोर शेपूट हलवताय. आता इकडे जयकांतला राग येतो आणि तो समरची कॉलर पकडतो आणि त्यानंतर समरला सुद्धा राग येतो आणि तो जयकांतची कॉलर पकडतो. आणि आता इकडे जयकांत म्हणत असतो, ह्या भाषेमध्ये माझ्याशी बोलायचं नाही. त्यावेळेला समर म्हणत असतो, हे बघ
तू सुद्धा माझ्याशी या भाषेमध्ये बोलायचं नाही, समजलं? जर इथून पुढे ह्या समोरच्या वाटेला गेलास ना तर जाळून टाकेल, समजलं? तुकडे तुकडे करून मी कुत्र्याला खायला घालेल, समजलं? असं स्पष्टपणे आता इकडे तो बोलत असतो. तर इकडे बाळजाची अंघोळ झालेली असते आणि आता बाळजा म्हणत असते आता बाळजा खऱ्या वेशात येणार आहे. तेव्हा आता इकडे कृष्णा म्हणत असते, अहो बाळजाबाई, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? पाण्यामुळे अंगावर असलेली घाण, मळ, धूळ हे सगळं काही धुतलं जाईल पण मनावरचं काय? मनावर असलेला तो मळ आणि त्या सगळ्या गोष्टी कशा निघून जाणार आहेत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे बाळजाला राग येतो आणि तेवढ्यातच आता इकडे अनुसया येते. अनुसया आल्याबरोबर ती म्हणत असते, आली का माझी सवती आली? काय गे, तुला एक गोष्ट सांगू का? आता तुला रोज मला इथे समोर पाहायचंय. आता बाळजा ही तिच्या मूळ रूपात येणार आहे, असं आता इकडे ती बोलत असते. तेव्हा अनुसया अगदी तिच्या तोऱ्यामध्येच असते आणि अनुसया तिच्या तोऱ्यामध्ये असताना आता कृष्णा म्हणत असते, तेच मी पुन्हा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. काही झालं ना तरीसुद्धा तुम्ही एका गोष्टीचा इथे विचार करा की इकडे आता तुम्ही हे जे काही स्वतःच्या अंगावरचे घाणेरडे कपडे आणि ते सगळं काही धुण्याचा तुम्ही हा जो काही प्रयत्न केला आहे ना तो एक ठीक आहे, पण तरीसुद्धा जो मनावर लागलेला मळ आहे, कपटी कारस्थान आहे, हे घरामध्ये येताना तसंच बाहेर सोडून या, असं सुद्धा आता इकडे कृष्णा बोलत असते. आणि तेव्हा बाळजा म्हणत असते, अगं कृष्णे, तू आता बघशीलच ही तुझी जी सासू आहे ना ती कशा पद्धतीने आता घरामध्ये येते, काय बरोबर ना सवतबाई? असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात जास्त आणि त्याचबरोबर मिरच्या झुंबलेल्या असतात, त्या म्हणजेच की आता इकडे बाळजाला. कारण आता इकडे जी अनुसया आहे ती सुद्धा तिथे आलेली असते आणि जेव्हा अनुसया तिथे येते तेव्हा मात्र बाळजाच्या चेहऱ्यावरचा रंगच उडालेला असतो. कारण तिला एकच करायचं असतं, ह्या अनुसयाला धडा शिकवायचा असतो. ह्याच तिच्या गोष्टी आता इकडे सुरू असतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आता बाळजाने छान अशी साडी नेहमीप्रमाणेच नेसलेली असते. साडी नेसल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे ती तिच्या खोलीमध्ये जाते. ज्या खोलीमध्ये आता अनुसया गेलेली असते त्या खोलीतून ती आता अनुसयाचं सगळं काही सामान आणि त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढत असते. आणि अनुसयाचं सगळं सामान आणि त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्यानंतर आता इथे बाळजा म्हणत असते, कारण ही खोली फक्त माझी आहे, त्यामुळे तुझी ह्या खोलीतून हकलपट्टी मी करणारच आहे. त्याच वेळेला आता कृष्णा म्हणत असते, अहो काय करताय बाळजाबाई, जरा तरी इथे जनाला नाही पण मनाला तरी लाज बाळका. आणि तो वरचा आहे ना त्या वरच्याला तरी जरा घाबरा. तुम्ही काय करताय? तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का? तेव्हा आता इकडे बाळजा म्हणत असते, एक कृष्णे गप ग, उगाचच मला तू इथे कोणाचीही भीती घालू नकोस. आणि कोणाचीही भीती घालून नेमकं काय करणार आहेस तू? आता लगेचच इकडे दुष्यंत आणि त्याचबरोबर कृष्णा हे दोघेही जण त्यांचं सामान घेतात. आणि त्यांचं सामान घेतल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच ती लोक जी आहेत ना ती अनुसया आणि आढळरावांचं सामान स्वतःच्या खोलीमध्ये घेऊन जातात. आणि तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, आजपासून तुम्ही लोक आमच्या खोलीमध्ये झोपा. आणि इकडे आता ते दोघेही जण गेस्ट रूममध्ये जात असतात. जेव्हा ते दोघेही जण गेस्ट रूममध्ये जातात तेव्हा मात्र ते दोघं जण ती रूम साफ करत असतात. आणि ती रूम साफ करत असताना आता इकडे कृष्णाचा तोल जातो. आणि कृष्णाचा तोल गेल्यानंतर लगेचच आता इकडे दुष्यंत तिला पडण्यापासून वाचवत असतो. आणि दुष्यंतने पडण्यापासून वाचवल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे दोघांचाही इथे रोमांस रंगलेला असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवीन मालिकांचे अपडेट आणि त्याचबरोबर रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.